ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली समनाश ना हो, आजाराने पीडू नको. येशू रक्ते शुद्ध हो. आजच्या मननाकरिता देवाचे वचन पहिले पेत्र याचा 3 अध्याय 10-12 ही वचने. पहिले पेत्र अध्याय 3 10-12 ही वचने. कारण जीवित आवडते व्हावे व चांगले दिवस पहावे, अशी ज्याची इच्छा आहे, त्याने दुर्भाषणापासून आपली जिव्हा व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे. त्याने शांती प्राप्त्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंबन करावे. कारण परमेश्वराची नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्यांवर परमेश्वराची नजर आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वानीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम सलाम. प्रियांनो, आजचं जे वचन आम्हासमोर वाचण्यात आलेले आहे, पेत्राचे पहिले पत्र याचा 3 अध्याय आणि यामधील जे 10-12 वचनं जे आहेत, या वचनाला शीर्षक दिलेलं आहे की ख्रिस्तनिष्ठ मनुष्यांना शोभणारी सहानुभूती. या ठिकाणी आम्ही पाहतो की ख्रिस्ताचे जे लोक आहेत, त्या ख्रिस्ताच्या लोकांना शोभणारी जी सहानुभूती जी आहे, सहानुभूती बऱ्याच लोकांमध्ये असते, बऱ्याच लोकांकडे आम्हाला ती पाहायला मिळते. परंतु तुम्हाला आणि मला त्याच्या अगोदर एक विशेष क्रियापद वापरले गेलेलं आहे आणि ते म्हणजे की शोभणारी सहानुभूती. आम्हाला ती शोभली पाहिजे जी सहानुभूती आहे, यासाठी की आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत आणि म्हणून इतर लोकांपेक्षा आम्ही वेगळ्या प्रकारची सहानुभूती किंवा अधिक उत्तम प्रकारची सहानुभूती दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. या वचनामध्ये इथं आम्हाला असं सांगितलेलं आहे की जीवनाची आवड धरून चांगले दिवस पहावे अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाईटापासून आपली जीभ आणि कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत. वा देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की जीवनाची आवड धरणारे प्रत्येकच व्यक्ती आहे. प्रत्येकाला जीवन आवडणार आहे. मृत्यू हा असा शब्द आहे की
कोणालाही हा शब्द आवडत नाही किंवा कोणी त्याची अपेक्षा करत नाही. प्रत्येकाला अगदी वयस्कर झाल्याच्या नंतरही आमचं आयुष्य जे आहे ते खूप मोठं असल्यानंतरही मनुष्य जीवनाचीच आवड धरणारा असं आहे. परंतु या जीवनामध्ये जगत असताना आम्ही प्रत्येक वाईट गोष्टीपासून आपली जीभ आणि कपटी भाषणापासून आपले ओठ आवरणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आम्ही पाहतो की याकोबाच्या पत्रामध्ये सुद्धा जीभेबद्दल खूप एक अध्याय त्या ठिकाणी लिहिलेला आहे की जीभ मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे त्याचा नाश करू शकते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याला आवर घालणं आणि ओठ आमचे जे आहे त्याला आवर घालणं अत्यंत आवश्यक आहे. मनुष्य ज्यावेळेस एखादा शब्द बोलतो तो बोलल्याच्या नंतर त्याला तो परत घेता येत नाही, माघारी घेता येत नाही. आणि म्हणून ख्रिस्ती मनुष्याने बोलत असताना आपल्या जिभेवरती आपल्या ओठावरती आवर घालणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच प्रकारे वाईटापासून प्रत्येक वाईटापासून आम्ही पाठ फिरून जिथं आम्हाला वाईट गोष्टी दिसतात तिथून आम्हाला पाठ फिरवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि शांतीच्या प्राप्तीसाठी आम्ही नेहमी झटावं. त्याच प्रकारे सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही पाहतो की परमेश्वराचे नेत्र जे आहे ते सदुदित नीतिमानावरती असतात. ज्यावेळेस या गोष्टीवरचे मार्ग आम्ही अवलंबतो, या गोष्टी करण्यासाठी आम्ही धडपड करत असतो, त्यावेळेस आम्ही पाहतो की परमेश्वराचे नेत्र जे आहे ते आमच्यावरती असतात आणि आमच्या प्रत्येक विनंतीकडे त्याचे कान असतात. पहा किती सुंदर वचन इथं दिलेलं आहे. एक मोठी आशा इथं आम्हाला दिलेली आहे की ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो आमची प्रार्थना कोणीतरी ऐकली पाहिजे, आमची विनंती कोणीतरी ऐकली पाहिजे, त्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. आणि यासाठी देवाचं वचन आमच्या समोर आहे की ज्या वेळेस आम्ही विनंती करतो त्यावेळेस परमेश्वराचे कान त्या विनंतीकडे असतात. आम्ही थोर लोक आहोत की आमचा देव जिवंत देव आहे, तो पाहणारा देव आहे, त्याच्या नेत्रांनी आम्हाला आजमावलेला आहे. त्याचप्रकारे त्याचे कान आमच्या प्रार्थनेकडे असतात. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळेस असं आम्हाला वाटतं आम्ही निराश आहोत, आम्ही थकलेलो आहोत, आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आहोत, प्रत्येक वेळेस आम्ही परमेश्वराकडे आमची नजर लावणं अत्यंत महत्वाचं असतं. परमेश्वराकडे आमचे कान लावणं अत्यंत महत्वाचं असतं की त्याची वाणी आम्ही ऐकणं त्या कानाने किंवा त्याच्याकडे पाहणं हे अत्यंत महत्वाचं, कारण की तो आमचा देव, तो आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू करो आणि तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर हे सर्व आशीर्वाद प्राप्त करून देऊ. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तो आमचा जिवंत देव आहे. तुझे नेत्र आम्हाला पाहत असतात, तुझे कान आमच्या विनंतीकडे असतात. आणि म्हणून प्रिय पवित्र बापा प्रभू, आमची वागणूक जी आहे ती तुला आवडणारी असावी असं तू कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. विजय मिळविणे श्रेष्ठ तो. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.